अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 10 बेनोडा या प्रभागातील जेवणनगर परिसर इथे असलेली सार्वजनिक शौचालय सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली केवळ कागदोपत्री कामे होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या कोणतीही व्यवस्था नाही, तर अनेक शौचालयांमध्ये वीज पुरवठा खंडित आहे. साफसफाईसाठी नियुक्त कर्मचारी फिरकूनही पाहत नसल्याने शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधी इतकी तीव्र आहे की नागरिकांना तिथे जाणेही कठीण झाले आहे. या सर्वांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे हीच पडीक शौचालय आता असामाजिक तत्वांचा अड्डा बनत चालली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी मद्यपी आणि संशयित व्यक्ती या ठिकाणी वावर करताना दिसतात, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान संतप्त नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे. वापरात नसलेली आणि धोकादायक ठरत असलेली शौचालय तात्काळ पाडण्यात यावी आणि त्या जागेवर लहान मुलांसाठी अंगणवाडी उभारण्यात यावी. स्वच्छ शहरचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ते काय करीबन महिना झाला, आता बंद झाला, महिना दीड महिना होता. का बंद आहे? ते ह्या कारणामुळे बंद आहे. चॉकअप झालाय, साफसफाई वगैरे नाही आहे. पाणी वगैरे आहे, सगळं सुविधा आहे, पण ते संडास शिटा तुटल्या आहे आणि पाणी आहे, म्हणजे शिटा तुटलेल्या आहे. पुरं मलमा ते मागं चॉकअप आहे, नाली सफाई आहे, काहीच नाही आहे. या सरकारी शौचालयामुळे मला खूपच त्रास आहे, म्हणजे आमच्या सर्व आजूबाजूच्या लोकांना. त्यामुळे त्याचा वास खूप येतो. तर आम्हाला हे तोडून आम्हाला बालवाडी पाहिजे आहे. साफसफाई होतच नाही. आता हे जे यांना सांगितलं होतं पाटील सरांना, नगरसेवक ते आले होते आमच्याकडे आणि त्याने केली साफसफाई केली, पण आम्हाला त्याच्या नकोच. आम्हाला खूप त्रास आहे इथे. आम्हाला इथे बालवाडी सगळं फक्त खूप त्रास आहे आम्हाला. म्हणजे घरासमोर आहे तर वासही येते टॉयलेटचा आणि संडासाचाही वास येते. बाहेर म्हणजे चपला अशा भरून चपला येतात, म्हटलं समोर जातात घरात. खूप त्रास आहे आम्हाला. याच्यासाठी आम्हाला बालवाडी खावा.